संत तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर आता 7 समुद्र पार देखील होणार आहे। आज संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरामध्ये जर्मनी येथे जे आहे ते विठ्ठलधाम मंदिर या ठिकाणी मूर्ती भेट देण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण सोहळा जो आहे तो नेन्ने दीपक असा सोहळा या ठिकाणी देऊच्या मुख्य मंदिरात सुरू झालेला आहे। आपण ही जी मूर्ती पाहतात ही काळ्या पाषाणापासून बनवलेली ही 2 फूट उंचीची जी मूर्ती आहे ती हुबेहूब जी आहे ती शिळा मंदिराची प्रतिकृती आहे। 19 एप्रिल रोजी 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या शिवमुहूर्तावर ही जी मूर्ती आहे ती जर्मनी येथील विठ्ठलधाम या मंदिरात जी आहे ती प्रतिष्ठापना होणार आहे। आपल्यासोबत या ठिकाणी महाराज आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलूया। महाराज, काय सांगाल, आज किती आनंदाचा दिवस आहे? अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण तुकोबारायांची जे ज्ञान आहे किंवा जे गाथ्याची जी परंपरा आहे वारकरी संप्रदायाची, ती आता फक्त भारतापुरती मर्यादित नाही राहिली, तर ती आता विदेशात सुद्धा जाऊन पोचलेली आहे। आणि त्यामध्ये खूप मोठं योगदान म्हणजे आमचे गुरुवर्य परमहंस श्री स्वामी विश्वानंद महाप्रभू यांचं खूप मोठं योगदान आहे। वारकरी संप्रदायावर त्यांचं विशेष प्रेम आहे, म्हणून त्यांनी जर्मनीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची जवळजवळ 8 फुटाच्या मूर्त्या तिथे स्थापित केल्या। आणि आता तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय यांच्या मूर्तीसुद्धा तिथे प्राणप्रतिष्ठा लवकरच होणार आहे। आणि त्यासाठी देहू संस्थानने आणि आळंदी संस्थानने दोघांनीही अतिशय मोठा सिंहाचा वाटा याच्यामध्ये घेतला आणि तुकोबारायांची मूर्ती आज इथून जर्मनीला जात आहे। ज्ञानोबारायांची ऑलरेडी जयपूरवरून पाठवली गेली आहे। तर खूप मोठा उत्सव आहे आणि उत्साह सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे। धन्यवाद। रामकृष्ण। जर पाहिलं तर 19 तारखेला हा नेन्ने दीपक सोहळा जो आहे तो जर्मनी येथील ख्रिश्चन या ठिकाणी पार पडणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान सर, न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, देऊ।